महायोगपीठे तटे भीमरथं परं पुण्डरीकाय रहतो मुनीन्द्रे समागत
नित्यतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांजकेलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामिनो रूपिणा विद्यारम्भ करिष्यामि सिद्ध भवन्तु मे सदा। नमस्ते भगवान् व्यासो सर्वशास्त्रार्थकोविदं ब्रह्म विष्णु महेशान मूर्ति सत्यवती सुतं। नमस्तुभ्यं भगवते ज्ञानवैराग्यशालिने नारदाय सर्वलोकाय पूजिताय सुरक्षे सुखरूप प्रबोधोण सर्वशास्त्रार्थ विशारदा एतकथा प्रकाशेन मदज्ञानाय विनाशय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते संत शिरोमणी सावता महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संत शिरोमणी सावता महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथा सोहळा बोलता बोलता या सोहळ्याला आज 6 दिवस पूर्ण झालेले आहेत। वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णदासजी महाराज लोहिया, वैकुंठवासी गणसी बाबा तांबे, वैकुंठवासी गणेशजी महाराज, वैकुंठवासी आत्माराम बाबा चांदेकर, वैकुंठवासी रघुनाथ बाबा गोंधवणे, वैकुंठवासी बाळकृष्णजी महाराज भोंदे, वैकुंठवासी बुवासाहेबजी महाराज जावळे, बाळासाहेबजी महाराज चांदेकर, वैकुंठवासी रोहिदासजी महाराज चांदेकर या सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं सर्व भाविकांच्या सहकार्याने शिंदे धाडगे वस्ती या ठिकाणी चालू असलेला हा श्रीमद भागवत कथा सोहळा बोलता बोलता 6 दिवस या कथेला पूर्ण झालेत। उद्या कथेच्या पूर्णाहुतीचा दिवस।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। गोकुळामध्ये परमात्म्यानं चोरीचं सत्र सुरू केलं. सर्व गवळणींना तक्रार केली. आई यशोदेनं शेवटी परमात्म्याला रानामध्ये गायी ओळण्यासाठी पाठवलं. सहकार्याबरोबर परमात्मा यमुनेच्या तीरावर आला. सूर्योदयाला परमात्म्यानं गायी सोडल्या. शिदोरी बरोबर घेतली, सवंगडी बरोबर आहे. यमुनेच्या तीरावर ही सगळी मंडळी आली. द्वापर युगातली कथा आहे, 5,500 वर्षापूर्वीची. गायींना गवत खाण्यासाठी खाली मान वाकवावी लागत नव्हती. एवढं उंच वाढलेलं गवत. गायी मस्त चरत होत्या. वेळ शिल्लक होता. ज्याच्याकडे वेळ शिल्लक आहे त्यानं तो वेळ संत वाङ्मयानं विचार केला तर चिंतनात घालवावा, आणि बालवय असेल तर तो खेळात घालवावा. परमार्थ तुम्हाला जर कळत असेल तर आमच्या साधू संतांनी सांगितलं, ज्याच्याकडे वेळ शिल्लक आहे त्यानं काळ सारावा चिंतने. एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने. चिंतन करा. कोणाचं चिंतन करा? त्या परमात्म्याचं करा. तुकोबरायांनी शब्द दिला, जर तुम्ही त्याचं चिंतन केलं तर तुमच्या जीवनामध्ये केवढंही संकट आलं तर त्याचं निरसन झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायांचे शब्द आहेत, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. आणि बाल्य अवस्था आहे. सगळे गोपाळ परमात्म्याला विनंती करतायत, देवा काहीतरी खेळ खेळू. आणि म्हणून आमच्या
गोपाळांबरोबर परमात्मा काही निवडक खेळ खेळला. बोला. परमात्मा काही निवडक खेळ खेळला जे सध्या स्मरणात नाहीत. काळाच्या ओघामध्ये बरेच खेळ लुप्त झाले. परमात्म्याचा 5,500 वर्षापूर्वीचा एकच खेळ शिल्लक राहिला, त्याचं नाव आहे चेंडूफळी. बाकीचे खेळ हे हमामा होतो तो काळाच्या ओघामध्ये लुप्त होत गेले. परंपरा टिकवण्यासाठी परंपरेतली माणसं तयार व्हावी लागतात. संस्कृती टिकवण्यासाठी संस्कार संपन्न माणसं तयार व्हावी लागतात आणि मग ती हळूहळू पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होते. परमात्म्यानं खेळ खेळले, भुकेची वेळ झाली. हा सगळा सोहळा ज्यावेळेस स्वर्गादी देवांनी पाहिला, ज्ञानोबा तुकोबांच्या सोहळ्यामध्ये ज्यावेळेस आमचे वारकरी वाखरी जवळ आली. वाखरीच्या अगोदरचा मुक्काम काय? बंडी शेगाव. ज्यावेळेस वाखरी जवळ येते त्यावेळेस आमचे वारकरी पण काहींना पद आडवं येतं, काहींना प्रतिष्ठा आडवी येते. भगवत नामचिंतनात नाचण्याची परवानगी आहे. ब्रह्मादी देवांनी हे सगळं दृश्य पाहिलं आणि ब्रह्मादी देवांना इच्छा झाली त्यांच्या सहभागी झालं पाहिजे. इकडे परमात्म्याला गोपाळांनी सांगितलं, देवा आता भुकेची वेळ झाली आहे, आमच्या खांद्यावर भार आहे, पोटामध्ये भूक आहे, आमची अपेक्षा आहे आता भोजन केलं पाहिजे. आणि म्हणून परमात्म्यानं भोजनाची जागा निवडली. परमात्म्यानं
त्या प्रसाद तो भोजन घेण्याची जागा निवडली. परमात्म्यानं खडक निवडला. खडकी सोडियेल्या मोठा. खडकावर परमात्म्यानं त्या शिदोऱ्या सवंगड्यांना बसवलं आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडल्या. प्रत्येकाची भिन्न आहे. परमात्म्यानं निरीक्षण केलं आणि तक्रार केली. परमात्म्यानं तक्रार केली, माझ्यासारखी जर नसेल तर तुम्ही घरी जा. नंदबाबांचं परमात्म्याच्या श्रीमंतीचं वर्णन जर केलं, परमार्थिक दृष्टी नाही, नंदबाबाच्या दृष्टीनं असं वर्णन आहे, ज्याच्याकडे 9 लाख गायी असतात त्याला नंद म्हणतात. किती गाया? 9 लाख. ज्याच्याकडे 4.5 लाख गायी आहेत तो उपनंद आहे. आणि 9 लाख गायीचा मालक असलेल्या नंदबाबांचा मुलगा म्हणून परमात्मा आहे. त्याची शिदोरी कशी असेल? हिचंही वर्णन आमच्या संत वाङ्मयात आलं. आई यशोदेनं परमात्म्याला काही चटणी भाकर दिली असेल का? परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना सांगितलं जमणार नाही. माझ्या तुकोबारायणी जीवाचं प्रतिनिधित्व केलं आणि सांगितलं, हे पहा, आम्ही घरी निश्चित गेलो असतो, तुझ्यासारखी शिदोरी आणली असती, पण आमच्या घरी शिदोरी घेऊन येण्यासाठी तूच कुणी ठेवलं नाही. कोणी संतांच्या भक्ताच्या घरी कोणीही शिल्लक नाही. कोणी भक्ताच्या घरी तुकोबारायणी सांगितलं, देवा माझं कुणीच घरी नाही, फक्त आता एक कृपा कर, नका करू दुरी माझा पाया वेगळे. मी घरी जाणार नाही, मग आहे या शिदोऱ्या एक कर, एक झालं की गोड होत. आज मत एक नाही, कुटुंबातली माणसांची मन एक नाही, परिणामी समाज व्यवस्थेतली मन एक नाही. आणि एकता जर नसेल तर काला कसा होणार आहे? काल्याचं वर्णन करताना माझ्या तुकोबारायणी सांगितलं, जिथं भेद संपला त्याचं नाव आहे काला. काला म्हणजे काय? भेद दृष्टी संपली. आता हे आपल्याकडे अजून भेद दृष्टी शिल्लक आहे. आपण माणसं पाहिली का आपल्या मनामध्ये अगोदर त्याचा बायोडाटा येतो. बसले बसले चिंतन करा बरं या वाक्याचं. माणूस बघितल्यानंतर अगोदर त्याचे गुण आठवतात की दोष? गुण आठवतात. तुकोबारायणी मध्यस्थी केली, सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या. काला वाटण्याचा अधिकार देवाला, काला वाटण्याचा अधिकार संतांना. परमात्म्यानं बसवताना, पंगत बसवताना जराशी वेगळी बसवली. अज्ञानी जवळ आहेत, ज्ञानी दूर आहेत. एक प्रमाण आहे संत वाङ्मयामध्ये. तुकोबाराय सांगतात, तो शहाण्या माणसांपासून दूर राहतो. तुका म्हणे राहे शहाणिया दुरी. तो शहाण्यापासून जरासा दूर राहतो. याची कारण असं समजू नका मग कामी ज्ञान संपन्न होणं चुकीचं आहे. याच्या मागला भाव ध्यानात घ्या. सगळ्यात जास्त बोभाटा अज्ञानी करतो बरं का ज्ञानी करतो. जी माणसं ज्ञानी आहेत ती कशाचीच तक्रार करत नाहीत, कशाचीच करत नाहीत. आणि अज्ञानी जीव तक्रार, परमात्म्यानं अज्ञानी जवळ घेतले आणि स्व असते मुदा घेऊन करी. पेंध्या वाटी तो शिदोरी. पहिला पुरावा. दुसरा पुरावा दिला आमच्या भानुदास महाराजांनी. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि तिसरा पुरावा दिला चंद्रभागेच्या वाळवंटातला, जिथे विश्वमौली ज्ञानोबारायांनी काला वाटला. काय वाटला? माझा ज्ञानराज गोपाळासी लाय वाटे. आणि सर्व असणाऱ्या गोपाळांनी एकदा प्रेमाण
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की. परमात्म्याचा जय जयकार केला. कृष्णाच्या गोपाला चला गडा बाहू चला. स्वर्गादी देवता हा काला बघण्यासाठी आल्या. परमात्म्याने अगोदर सूचना दिली, प्रसाद घेऊन आटोपला का यमुनेमध्ये हात धुवायला जाऊ नका. परमात्म्याला ज्ञात होतो स्वर्गादी देवता प्रमाण तुमच्याही पाठ आहे. काल्याची असे देवजळी झाले मासे हा स्वर्गादी देवांना दुर्लभ आहे. म्हणून तर प्रमाणे ना वैकुंठित वैसे नाही कबळ काही काल्याचे. वैकुंठात एक घास सुद्धा काला. आता हे झालंय काय माहितीये का, ज्याला जे सहज मिळतं ना त्याला त्याची किंमत. आपल्याला हे सहज आहे ना. 25 वर्ष जर पाठीमागे गेलं, आता ही अगोदरची पिढी आमच्या अगोदरची जी सर्व महाराज मंडळी कीर्तनकार होती, खूप त्रासातून होतं ना सगळं. 5-25 गावातून एखादा कीर्तनकार, मग त्याचं ते श्रवण भक्तीला लोक जायची. आता हे सहज उपलब्ध झालं आणि सहज उपलब्ध झाल्यामुळे लोकांची याच्याविषयी ते आपल्या भाषेत बोलू का, दाट पेरलं कणसलवारीत पडत. अवघड आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं स्वर्गादी देवांना जे दुर्लभ असलेला काला, त्या काल्याच्या अपेक्षेनं स्वर्गादी देवता त्या यमुनेच्या पाण्यामध्ये मासे झाले. परमात्म्यानं सांगितलं तिथं जाऊ नका. वाकुलिया ब्रह्मादिका एवढा गोड दे आहे महाराजा. उत्तम लोका दाखवो, जरी ते स्वर्गादी देव असले तरी उत्तम लोका दाखवो हे त्यांना दुर्लभ आहे. एवढ्या गडबडीत ब्रह्मदेव तिथं गोपाळाच्या वेशात आला. मान खाली घातली आणि हात वर केला. लक्षात येतं की नाही. वाटणाऱ्या परमात्म्यानं सांगितलं ब्रह्मदेवा उठा, हे तुम्हाला दुर्लभ आहे आणि हे जर पाहिजे असेल तर या देहात यावं लागेल. म्हणून ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वर्तला. म्हणून ब्रह्मदेव सोपान काकांच्या रूपाने आले. चला असा काल्याचा प्रसंग. शेवटी ब्रह्मदेवाला राग आला. एक दिवस ब्रह्मदेवानं परमात्म्याची खोडी केली. गोकुळामध्ये परमात्मा वळती हाणायला गेला. इकडे ब्रह्मदेवानं गाई आणि गोपाळ धरलेन ब्रह्मलोकामध्ये बांधून ठेवले असं सांगतात. वर्षभर ब्रह्मदेवानं गाई आणि गोपाळ वर नेऊन ठेवले.
परमात्म्यानं इकडे जसेच्या तसे रूप घेतले, तशाच गायी तसेच गोपाळ. एक वर्षभर हे कर्म चालू ठेवलं आणि वर्षानं ब्रह्मदेवाला वाटलं मी यांना घेऊन आल्यावर काय बिघडलं बघायला यावं, म्हणून ब्रह्मदेव बघायला आला. काही बिघडलेलं हे या कथेतून हे शिका, तुम्ही पुढे जा काही बिघडणार नाही, त्याचं न बोललेलं बरं. ब्रह्मदेवाचा भ्रमनिराश झाला, ब्रह्मदेव शरण आला. पुढे इंद्राचं गर्भहरण झालं. धावत्या वेळेमध्ये सांगतो, गोकुळामध्ये परंपरा होती, श्रावण महिन्याच्या असं आसपास आलं की गोवर्धनाची पूजा करायची. माफ करा, इंद्राची पूजा करायची. कशामुळं तर इंद्र पाऊस पडतो आणि हे पाऊस पडतो म्हणून त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी हा सगळा सोहळा आयोजित केला जायचा. परमात्म्यानं सांगितलं बाबा आपल्याला इंद्र नाही जगवत, आपल्याला गोवर्धन जगवतोय. या वर्षीपासून नियम बदल, या वर्षी पूजा करायची. कशाची? गोवर्धनाची. गोवर्धन पूजा ठरली. असं आहे बरं का, संतांचा देवाचा संग ज्याला ज्याला झाला, परमात्म्यानं स्वतःच्या नावानं त्याचा उद्धार केला. परमात्म्यानं त्या पर्वताचं नाव स्वतःकडे घेतलं. परमात्म्यानं त्या गोवर्धनाचं नाव स्वतःकडे घेतलं, गिरीनाम पर्वत. अगोदर त्याचं नाव आहे संत वाङ्मयामध्ये कुणाचं? गोवर्धनाचं. आणि मग परमात्म्यानं स्वतःचं नाव घेतलं, गोवर्धन गिरिधारी गिरीनाम पर्वत. इंद्राला राग आला, इंद्रानं वरुणाला बोलवलं. पाऊस या ठिकाणी सुरू झाला. एवढा पाऊस गोकुळ बुडायला लागलं. परमात्म्यानं गायी गोपाळ सर्व असणारे गोकुळवासी बाहेर काढले. तिथं गेल्यानंतर परमात्म्यानं सर्वांना विनंती केली, ज्याची पूजा केली आपण तोच आपलं रक्षण करील. उचला. कशाला? गोवर्धनाला हात लावा. सगळ्यांनी हात लावले. दोन्ही हातानं उचलत होते. यांनी तक्रार केली, म्हणले अरे आम्हाला उचला सांगतो, तुझ्यामुळं संकट आलं, तो हात लावत नाही. परमात्म्यानं काय लावली? तुम्ही चित्र पाहिलं की नाही? जर वृंदावनात गेलात ना, तिथं प्रेम मंदिर आहे, त्याच्यामध्ये दृश्य खूप गोड बनवलेलं आहे. बाकीचे गोपाळ असे काठ्या बिठ्या लावून उभे आहेत त्या गोवर्धनाला, आणि परमात्मा करंगळी लावून उभा आहे. वाकड्या होतच तिथं. म्हणले वास, यालाच म्हणतात मोठे. आम्ही कष्टानं सायासानं पर्वत उचलला आणि तू करंगळी लावतो का रे? परमात्म्यानं सांगितलं तुमची इच्छा, तुम्ही उचललाय ना, मी हात काढून घेतो. काय झालं असं? आणि मग आरडायला लागले, कृष्णा वाचव. परमात्म्यानं त्या इंद्राच्या असणाऱ्या रागापासून, क्रोधापासून यांचं रक्षण केलं. गोवर्धन उचलला, गोकुळवासियांचं रक्षण केलं. अगदी आनंद आहे गोकुळामध्ये. गोकुळामधल्या गोपिका थोडस एक वाक्य बोलेल, क्षमा मागून. परमात्माच्या नात्याला बदनाम करू नका. भागवतात राधाराणी आलीच नाही. भागवतात राधाराणीचं चरित्रच आलं नाही. का आलं नाही? दोन महात्म्यांचं एका वाक्यात सांगतो. गोस्वामी तुळशीदासांना समाजानं प्रश्न केला, गोस्वामी रामराज्याभिषेक झाल्यानंतर पुढलं रामचरित्र का लिहिलं नाही? त्यावेळेस गोस्वामी तुळशीदासांनी सांगितलं, परत सीताई साहेबांना वडवास आणि यांचं असणारं एकमेकापासून अलग होणं मला लिहिल्या गेलं नाही, म्हणून मी पुढलं रामचरित्र लिहिलं नाही. तसं व्यासांना विचारलं, भागवतामध्ये तुम्ही राधाराणीचं चरित्र का लिहिलं नाही? त्यावेळेस व्यास महर्षी सांगतायत, राधा शब्द आला की माझ्या डोळ्याला धारा लागायच्या. भक्ती ही त्यागमय जीवनातून घडते बरं का.
भोगमय जीवनातून भक्ती नाही. अखंड वनवास आहे राधाराणीला. एक निधीवन आहे. तर कधी वृंदावनाकडे गेलात, खूप गोड गोड तीर्थ आहेत गोकुळ वृंदावनाजवळ. एक रमण रेती नावाचं तीर्थ आहे. आजही मोठमोठे संत महात्मे त्या रेतीमध्ये जाऊन काय करतात, लोळण घेतात. ती रेती अंगावर घेतात, कारण त्या रेतीमध्ये माझा परमात्मा खेळला, बागडला. तसं निधीवन नावाचं वन आहे, त्याच्यामध्ये या सर्व गोपिका. आणि त्या काळी मोबाईल नव्हते. मग परमात्मा निधीवनामध्ये आला, याची खूण काय? परमात्मा निधीवनात आला, याची खूण काय? माझ्या परमात्म्यानं बासरी वाजवावी आणि आमच्या गोपिकांनी हातात आहे ते सगळं टाकून द्यावं. जे काही त्या कर्म करत होत्या प्रपंचातलं. बरं, गंमत अशी आहे, नुसतं कानानं श्रवण बासरी केली म्हणजे त्या निघत होते असं नाही, त्या कर्मात बिघड व्हायचा. आणि मग आमच्या गवळणी हे आहार सागरिया कैसी माझी मागणी मुरली. आहार सागरिया कैसी माझी मागणी मुरली. आहार सागरिया कैसी माझी मागणी मुरली. परमात्म्यानं बासरी वाजवावी. सर्व गोपिका घरातले मी घरधंदा विसरले. सगळं परमात्म्याच्या बासरीच्या नादानं सगळं विसरल्या गेल्या. हरी तुझ्या मुरलीच्या पायीने, हरी तुझ्या मुरलीच्या पायीने मनमोही रे, मनमोही रे, मनमोही रे. हरी तुझ्या मुरलीच्या पायीने
शांतीब्रह्मा एकनाथ महाराजांनी हे गवळणी प्रकरण विपुल प्रमाणात लिहिले. जवळजवळ सगळ्या दिंड्या आता याच्यावरच आहेत, अपवाद वगळता. आता यावर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अलीकडे मुक्काम होता थोडा. रात्री 1 वाजता वाकून टाक सडा. चला, प्रमाणित प्रमाणाला प्रमाण आहे. परमात्म्याच्या बासरीच्या नादानं जाताना परमात्म्यानं हे पुढे बोलेल. चला, रासलीलेचं प्रकरण आहे. परमात्म्यानं रासलीला केली. जेवढ्या गोपिका तेवढा परमात्मा. पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या तीरावर रासलीलेचं प्रकरण कथन केल्या जातं. एक गीत होईल, नंतर पुढे बोलू. बोला. चला बाई चला, चला बाई चला, चला
रासलीला परमात्म्याला केली. सर्व कामधंदा सोडून गोपिका परमात्म्याला भेटण्यासाठी निमित्त शोधत होत्या. पाण्यानं भरलेला घट रिता करून पाणी आणण्याचं निमित्त करून यमुनेकडे जात होत्या. असं इकडे जवळ 10.5-11 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला. कंसानं दरबारामध्ये विद्वानांना बोलवलं आणि एवढे चानूर मुष्टिक असणारे महाबलाढ्य दैत्य पाठवले. कागासूर, बकासूर, रिठासुरासारखे दैत्य पाठवले, तरी माझा वैरी मेला नाही. कशामुळं? एका विद्वानानं सांगितलं, महाराज, ज्याचं त्याचं बलस्थान ठरलेलं आहे. तुम्ही गोकुळामध्ये वैरी मारण्यासाठी या ठिकाणी तुमचे बलाढ्य राक्षस पाठवले, त्याला इथं आणा. आणि मग सर्वानुमते ठरलं, आणायला कोण जाईल? सर्वानुमते देव आणायला भक्त लागतो बरं का, दुसऱ्याशिवाय येत नाही. देव आणायला कोण लागतो? भक्त. आणि अख्ख्या यादव कुळात एक भक्त निघाला. सर्वानुमते नाव ठरलं, अक्रूरजींना पाठवा. आणि मग रथ घेऊन अक्रूरजी परमात्म्याला आणण्यासाठी गोकुळाकडे निघाले. यमुना ओलांडली अक्रूरजीनं. गायीच्या मागे परमात्म्याची पावलं, संत वचन आहे. परमात्म्याची पदचिन्ह पाहिली. अक्रूरजी रथातून खाली आले. त्या असणाऱ्या भगवंताच्या पायावर स्वतःचं मस्तक ठेवलं. अक्रूरजीनं दर्शन घेतलं. अक्रूरजी रथ घेऊन नंदबाबाच्या वाड्यात आले. दिवस मावळतीकडे झुकलेला होता. गायी पाठीमागे येत होत्या आणि पुढे गायी आणि मागे परमात्मा, असं वर्णन आहे. त्या गायींच्या खुरानं रजकन उडाली आणि त्यानं माझा सावळा असलेला परमात्मा पांढरा दिसायला लागला. तिकडून तांबूस असणारे सूर्य मावळतीची किरण परमात्म्यावर पडत होती. असणारी ती रजकण गायींच्या चरणानं गोरज, हा मुहूर्त आहे बरं का. जुन्या काळात विवाहासाठी 2च मुहूर्त होते, घटी नाही तर गोरज. हे अभिजित मुहूर्त, हे अलीकडचं डोकं आहे. हे 12:35 आणि 1:45 आणि त्याच्यात एक वाक्य बोलून जाईल. काय मुहूर्त काढायची आता? हे त्यावेळेला लग्नच लागत नाही तर काय मुहूर्त? फक्त पत्रिकेत टाकून द्यायचं, सोमवारी लग्न होईल, बस. ते कवा होईल असो. आणि मग नंदबाबाची आणि अक्रूरजींची भेट झाली. अक्रूरजीनं नंदबाबाला सर्व हकीकत सांगितली. संध्याकाळी परमात्मा घरी आला. सगळ्यांचं असणारं सायंकाळची जेवणं आटोपली. बऱ्याच वेळ नंदबाबा आणि अक्रूरजी बोलत होते आणि दाराच्या आडून आई यशोदा ऐकत होती. आणि मग आई यशोदेला चाहूल लागली, उद्या जगाचा जगनियंता गोकुळ सोडून जाणार आहे. परिणाम असा झाला, दुसऱ्या दिवशी आपल्याकडे वेळ नाही, विवाहापर्यंत जायचे. परत आई यशोदेनं सकाळचं स्नानसंध्या आटपून दिली. परमात्म्याला कपडे पितांबर नेसवला, कमरेला शालू, त्याच्यामध्ये बासरी, कुरळ्या केसाचा पुतळा, त्याच्यामध्ये मोरपीस. परमात्म्याला तयार केलं, बलराम दादाला तयार केलं. सगळ्यांची जेवणं आटोपली. आणि तोपर्यंत गोकुळ होतं तरी किती, सगळ्या गोकुळामध्ये चाहूल लागली का नंदबाबाच्या अंगणात रथ आला. गोकुळातल्या सगळ्या गवळणी नंदबाबाच्या अंगणात आल्या आणि सगळ्या गवळणी आई यशोदेला विचारायला लागल्या, यशोदे,
आई यशोदेला विचारायला लागल्या, यशोदे का रथ शृंगारीला सांगे ओ मजला. आई यशोदेनं सांगायला सुरुवात केली, अगं कंसाचं निमंत्रण घेऊन अक्रूरजी आले आणि अक्रूरजी परमात्म्याला घेऊन गोकुळातला परमात्मा अक्रूरजी घेऊन निघणार आहेत. गवळणीनं अक्रूराचं नाव ऐकलं, वेळ कमी आहे. गवळणीनं अक्रूराचं नाव ऐकलं आणि सर्व गवळणी अक्रूराला अपशब्द बोलायला लागले. सांगत होत्या, अक्रूरा तुझं नाव अक्रूर, तो कधी क्रूरता करत नाही अक्रूरा, आणि आज क्रूरतेनं वागतो. तुझं नाव वेगळं, तुझी करणी वेगळी. चांडाळा परिणाम असा झाला, सर्व असणाऱ्या विरहामध्ये रडणाऱ्या गोपिका परमात्म्याला पाहिल्या. परमात्मा सुद्धा खाली मान घालून रथामध्ये चढले आणि ज्यावेळेस परमात्मा रथामध्ये चढला, शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात, आकांत आकांत गोकुळामध्ये नाथबाबा सांगतात, नयनीच्या उदकाने भिजली ओ धरणी. त्या गोपिकांच्या रडण्याच्या त्या शोकानं त्या आसवानं गोकुळातली जमीन भिजली आणि शेवटी परमात्मा अक्रूरजींना बोलायला लागला, अक्रूरजी
या शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, देव बोले अक्रूरासी वेगी हाकी रथाशी, या गोपीच्या शोकाशी न पाहावे मधसी, एका जनार्दनी रथ गेला निभोणी. बलराम दादा परमात्मा रथामध्ये बसले, अक्रूरजीनं वाद्यदोर हातात घेतले, रथ निघाला. पहिलं पात्र आडवं झालं. वरजा वाकुड्या पेंध्या सुदामा सगळे परमात्म्याला आडवे झाले. एकेरी भाषेत याला मित्रप्रेम म्हणतात. मित्रानं मित्राला आदर तीर्थी बोलावं असं काही नाही, फक्त थोडीशी मर्यादा ठेवून बोलावं. मर्यादा कुठं? पदस्थ व्यक्ती तो त्याच्या कार्यालयात आहे, तो समाजात आहे, मग मर्यादा. मित्र मित्राला एकांतात भेटला. गोस्वामी तुळशीदासजी सांगतात, मर्यादा नाही. अख्खं तुळशी रामचरित्र मानस विश्व डोक्यावर घेऊन नाचत होतं. आणि मी माझ्या गावाला गेलो की माझे बालपणीचे मित्र म्हणायचे, कवा आला तुळश्या. प्रेम आहे. पेंध्या वरजा वाकुड्या सुदामा माफ करा, वरजा वाकुड्या ही सगळी मंडळी परमात्म्याला आडवी झाली आणि म्हणले, कुठं निघाला? कंसानं बोलवलंय. कधी येणार आहे? अभि परसो आनेवाला हो. काय सांगितलं? परवा येणार आहे. तो परवा अजून आला नाही. आश्वासन दिलं. मित्रांचा निरोप घेतला. परमात्मा अजून थोडा पुढे गेला आणि गोकुळातलं एक पात्र आडवं झालं. राधाराणी आडवी होती. काना न विचारता निघाला. शेवटी परमात्म्याला राधाराणीनं रथाच्या खाली उतरलं. माझी एक अपेक्षा आहे. काय? मी एक चित्र काढलंय, बघायला चल. राधाराणीनं रांगोळी काढली होती. सुंदर परमात्माचं चित्र काढलेलं होतं आणि त्या चित्राला फक्त पाय काढले नव्हते. सहज विचारलं परमात्म्यानं, राधे अगं एवढं गोड चित्र काढलं याला पाय का नाही काय काढले? त्यावेळेस परमात्म्यानं सांगितलं, अरे ज्याला पाय तो आम्हाला सोडून चालला, याला पाय काढले असते तर हाही टाकून जाईल. परमात्म्यानं स्वतःच्या कमरेची बासरी काढली आणि प्रेम म्हणून, हे भक्त देवाचं प्रेम आहे बरं का, राधेला ती बासरी दिली. बासरी कधीही तयार होत नाही, ती वाटते. आपण वारकरी आहात, ते भल घेऊन येतो ते पंढरपूरला. बासऱ्या घेऊन येतं ना, 20ला 1, 10ला 1, 15ला 2, 30ला 2. बासरी तयार कशी होते ऐका. बासरीचा वेळो, बासरीचा बांबू अष्टमी पंचमीलाच तोडावा लागतो. दुसऱ्या तिथीला तोडला तर त्याची बासरी होत नाही. ती बासरी राधाराणीला दिली. परमात्म्याला घेऊन अक्रूरजी निघाले. यमुनेच्या तीराजवळ येता येता अक्रूरजींच्या मनामध्ये शंका आहे. एक 11 वर्षाचं आहे आणि एक 13 वर्षाचं आहे. या निरागस बालकांना घेऊन निघालो, कंस मारणार तर नाही ना? संशय नको म्हणून परमात्म्यानं अक्रूरजींना यमुनेच्या तीरावर रथ थांबवला. अक्रूरजींच्या त्रिकाल संध्येची वेळ झाली. अक्रूरजी यमुनेमध्ये स्नानाला गेले. पाण्यात असणारी बुडी मारल्यावर परमात्म्यानं चतुर्भुज रूपात दर्शन दिलं. वर आलं की रथात, बुडी मारली की खाली. आणि मग संशयाच्या गाठी संपल्या. अंतकरण वृत्तीतल्या रथ पलीकडे मथुरेमध्ये आला. पेटे वेशीपर्यंत थांबला. परमात्म्यानं रथ अक्रूरजींना पाठवून दिलं आणि बलराम दादा आणि अक्रूरजी परमात्मा पायी निघाले. पहिली भेट झाली सरळ सरळ एका कुब्जेची.
कुब्जेला ते कुब्जेकडे काम होतं. आता थोडस क्रम आहे का, मला वाटतं ही प्रल्हाद अवतारात पद्मिनी म्हणून दाशी होती, ती राम अवतारामध्ये मंथरा झाली आणि ती कृष्ण अवतारामध्ये कुब्जा झाली. कंसाला चंदन देण्याचं काम ती करत होती. मस्तकाला चंदन तिनं उगाळून एका वाटीमध्ये चंदन घेऊन निघाली. परमात्म्यानं मागितलं, तिनं सांगितलं त्याच्या बदली मला काय, विचित्र मागणी केली. आता आपल्याकडे वेळ नाही, एखाद्या वेळेस आला प्रसंग सांगेल. परमात्म्यानं ही 8 ठिकाणी वाकडी आहे, मागल्या जन्मीचं कर्म आहे बरं का, केले कर्म झाले त्याची भोग आले. मंथरा म्हणून वाईट वागली, या जन्मी 8 ठिकाणी वाकडी आहे. कोण? कुब्जा. परमात्म्यानं स्वतःच्या पायानं तिच्या पायाचा अंगठा दाबला, वर केस धरली, ओढली, सरळ केली. कोण? काळजी करू नका, तो सरळ करतो चांगल्या चांगल्याला. परमात्म्यानं चंदन घेतलं, पुढे एक असणारा राजवस्त्र धुणारा भेटला. परमात्म्यानं त्याला राजवस्त्र मागितले, दिले नाही, वध केला त्याचा. परमात्म्यानं आणि बलराम दादांनी राजवस्त्र परिधान केले. कंसाने इकडे महाराज मल्ल युद्धाची तयारी केली होती. कुवलपीड नावाचा हत्ती प्रवेशद्वारावर ठेवला होता मद्यपान, त्याला मद्य पाजलं. कुवलपीड नावाचा हत्ती या 2 बाळांना मारण्यासाठी त्यानं ठेवलेला होता. कंसाकडेही धनुष्य होतं, परमात्म्यानं ते मोडलं. मल्लस्थानी ते आखाड्याजवळ गेले, कुवलपीडाला मोक्ष दिला. चानोर आणि मुष्टिका बरोबर युद्ध झालं. अनंत मल्लांबरोबर परमात्मा लढला आणि मग मामा बसलेले होते. परमात्मा पळत गेला, कंसाचं आणि परमात्म्याचं मल्ल युद्ध झालं आणि मुष्टी प्रहरानं परमात्मा कंस मारला आणि स्वर्गादी देवतांनी पुष्पवृष्टी केली. कंस मेला, परमात्मा गेला. माता पिता बंदी खाण्यात आहेत ना, वसुदेव देवकींना सोडण्यासाठी गेला. मर्यादा पहा, आईनं सांगितलं अगोदर राजा. उग्रसेन बंदी खाण्यात होते, उग्रसेनांना सोडलं. उग्रसेन सुटल्यानंतर त्यांच्या आज्ञेनं यांना सोडलं आणि मग महाराज उग्रसेनांना राज्य दिलं आणि मथुरेचा राज्यकारभार सुरळीत सुरू झाला. आणि परमात्म्याला उग्रसेन महाराजांनी, वसुदेवानी, आई देवकी मातेनं उज्जैनला पाठवलं. कशाला? गुरुग्रही. परमात्म्याच्या गुरुचं नाव सांदीपणी. उज्जैनला आश्रम, आणि त्या उज्जैनला आश्रमामध्ये सांदीपणी मुनींच्या आश्रमामध्ये परमात्म्याला एक सखा जोडला, सुदामा. उद्या अल्पकाल विद्या सब पायी. गोस्वामी तुळशीदासजी सांगतात, कमी वेळेत ज्ञान, नाव हाच ज्ञानी आहे. पण हे तुम्हा आम्हाला कळावं तर गुरुग्रही जावं लागतं, म्हणून परमात्मा गुरुग्रही केला. ज्ञान संपन्न परमात्मा माघारी आला. इकडे कंस मारला म्हणून जावयाला राग आला. कुणाच्या? कंसाच्या. कंसाच्या जावयाचं नाव आहे जरासंध. जरासंधानं 17 स्वाऱ्या केल्या. काही काही ऐका, एका वारीची डोक्यात, एका स्वारीमध्ये 23 अक्षोणी सैन्य, 39,000, 2,39,000 वर काहीतरी आहे, एवढं सैन्य म्हणजे एक अक्षोणी. अशा किती सैन्य यायचं? 23 अक्षोणी सैन्य घेऊन जरासंध यायचं. 17 स्वाऱ्या मथुरेवर केल्या, 16 झाल्या, 17वीची तयारी. प्रत्येक वेळेस परमात्मा तेवढं ते शत्रू मारायचा, जरासंधाला धरायचा, सोडून द्यायचा. बलराम दादाने विचारलं, कन्हैया असं का करतो? म्हणले, दादा सोपं आहे, दुष्ट एकत्र करून आणतो, मारायला सोपं जातं, चालू द्या. पण 17वी स्वारीची वेळ आली आणि परमात्म्याने विचार केला, आता जागा बदलली पाहिजे. परमात्म्याने विश्वकर्माच्या मार्फत गुजरात राज्यामध्ये सौराष्ट्र प्रांतात बेटावर नगरी वसवली, द्वारका, नवरत्नाची द्वारका. रात्रीतून मथुरेतले सगळे तिकडे शिफ्ट केले आणि परमात्म्यानं वेशीचं दार उघडलं आणि परमात्मा रणांगण सोडून पळायला लागला. जरासंधानं 17व्या स्वारीमध्ये एक यवन आणला होता, त्याचं नाव आहे कालयवन. कालयवन परमात्म्याच्या पाठीमागे पळत होता, परमात्मा पुढे पळत होता आणि जरासंध हाका मारून विचारत होता, ए रण छोडके कहा भाग रहा है? माझ्या परमात्म्याला अजून एक नाव जोडलं गेलं, रणछोड.
रणछोड नाव आहे देवाचं. राजस्थानला जर कधी गेला पुढे मुचुकुंद कर्वे काल यवन मारला. मुचुकुंद कर्वे काल यवन मारला आणि काल यवन मारल्यानंतर खऱ्या अर्थानं माझ्या परमात्म्याला मथुरा सोडली आणि माझा परमात्मा द्वारकेत राहायला आला. इथेही आल्यावर परमात्म्याला अजून एक नाव जोडल्या गेलं. बोलिये द्वारकाधीश भगवान की जय. द्वारकाधीश नाव परमात्म्याला जोडलं आणि खऱ्या अर्थानं आमचे संत सांगतात गड्यानो काय झाला. गड्यानो राजा किरी झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. परमात्मा द्वारकाधीश झाले. परमात्मा द्वारकाधीश झाले. द्वारकेचं राज्य गुण्या गोविंदानं चालू आहे. आणि एक दिवस माझ्या परमात्म्याला पत्र आलं. तिकडला आटोपलाय ना पण परमात्म्याला पत्र गेलं महाराष्ट्रातून. पत्र कुठून गेलं. महाराष्ट्रातून, अमरावती जिल्ह्यातून, कौंडण्यपूर गावातून पत्र गेलं परमात्म्याला. परमात्म्यानं पत्र वाचलं. पत्र होतं आई साहेबांचं. माझ्या वडिलांची इच्छा आणि माझी इच्छा आहे तुमच्या बरोबर विवाह करावा आणि माझ्या मोठ्या भावाची इच्छा आहे माझा विवाह कोणाबरोबर व्हावा. काय मंगलाष्टक आहे ना. रुक्मिणी आई साहेबांच्या भावाचं नाव आहे रुक्मी आणि रुक्मींची इच्छा आहे माझी बहीण शिशुपालाला द्यावी. पण शिशुपालाला द्यावी ही भावाची इच्छा आहे आणि वडिलांची रुक्मिणी आई साहेबांची इच्छा आहे माझा विवाह कोणाबरोबर व्हावा. परमात्म्याबरोबर. म्हणून सुधन्वा बरोबर पत्र दिलं. पत्र द्वारकेला आलं. परमात्म्यानं एकटाच रथ घेऊन निघाला. आणि अजून 5 मिनिटांना आले तरी चालेल पण परिणाम परमात्मा रथ घेऊन निघाला. परमात्म्यानं ब्रह्म या ठिकाणी भूदेवांजवळ निरोप दिला होता. आई साहेबांना सांगा कुलदेवतेची पूजा करण्यासाठी कौंडण्यपुरातून बाहेर या. निवडक दासींबरोबर रुक्मिणी आई साहेब देवीची पूजा करण्यासाठी मंदिरात आल्या. परमात्मा रथ घेऊन मंदिराजवळ गेला आणि आई साहेबांचं अपहरण झालं. हे बरोबर आहे का वाक्य. समन्वयच नाही. आपल्या भाषेला समन्वय नाही. आई साहेब स्वइच्छेनं परमात्म्याला पत्र पाठवलं. परमात्मा आला. आई साहेबांना घेऊन निघाला. तोपर्यंत बलराम दादाला कळालं. इकडं रुक्मीला कळालं. आणि मग कशाला विचारता. तिकडलं सैन्य आणि इकडलं सैन्य भेट झाली आणि त्या भेटीचा परिणाम घनघोर युद्ध झालं. रुक्मीची सेना हरली. रुक्मीला पकडलं आणि रुक्मीचं विडंबन करण्यात आलं. मेहुण्याचं विडंबन. रुक्मीला सोडून देण्यात आलं. रुक्मिणी आई साहेबांना बरोबर घेतलं. परमात्मा द्वारकेला आला. पूर्व पश्चिम रुक्मिणी आई साहेबांना घेऊन परमात्मा आला. निमंत्रण पत्रिका छापल्या गेल्या. गरुडाकरवी सगळ्यांना निमंत्रण गेली. गरुडाकरवी. परमात्म्याचा विवाह होणार आहे. तिथे ऐका वसंत पंचमी. मुहूर्त आहे गोरज. 2 तारखेला आहे वसंत पंचमी. गोरज मुहूर्त आहे. सगळ्यांना निमंत्रण गेली. अक्षता वाटा तोपर्यंत हळूहळू. म्हणजे बोलू नका. बोलू नका. सगळ्यांना निमंत्रण गेली. समुद्र विवाहाला निघाला. असं आहे आता ते न बोललेलं बरं. विवाहामध्ये काय वाजवावं म्हणजे वाद्य आहेत ना ते 2-3 प्रकारचे आहेत. जे तुकोबाऱ्याने सांगितलं हे मंगलवाद्य. लावणी मृदंग श्रुतीना विनांटाळ हे मंगलवाद्य. सनई चौघडा मंगलवाद्य. ढोल कसा मंगलवाद्य ते ढोल.
ढोल हा रणवाद्य आहे, तुतारी हे रणवाद्य आहे. ते मंगळ सणाई चौघडा सुरू झाला, समुद्र विवाहाला आला आणि समुद्राच्या पाण्याला उधाण आल्यानंतर बलराम दादा पळत आले आणि सांगितलं कन्हैया, समुद्राला निमंत्रण म्हणले मीच दिलं का, लग्नाला सासरा पाहिजे ना, समुद्र हा परमात्म्याचा सासरा आहे. आता याला जनवास दिला पाहिजे. काय दिला पाहिजे? तुम्हाला लोक म्हणतात ना जाणूसा द्या, ग्रंथात शब्द आहे जनवास. काय द्या? जनवास. असं वर्णन आहे तुकोबर यांच्या प्रमाणानं. परमात्म्यानं स्वतःच्या हातावरला एक केस उपटला, गरुडाकडे दिला आणि सांगितलं याच्यावर समुद्र थांबव, एवढा एवढा प्रभू भावे. समुद्र विवाहाला आला. जनवास, समुद्र जनवासामध्ये विसावला. सर्व देवतादी द्वारकेच्या असणाऱ्या त्या आकाशामध्ये गोळा झाल्या. देवर्षी नारदांसारखे, व्यास महर्षींसारखे महात्मे विवाहाला उपस्थित झाले. चला आवरलं असलं तर घेऊन या. सर्व मंडळी त्या विवाहस्थळी उपस्थित झाली. मुहूर्त परत ऐका. त्या काळी द्वापर युगापर्यंत, अगदी कलियुगाच्या अलीकडं 200 वर्षापर्यंत याच्यातही एखादी तरी वयोवृद्धाचा विवाह गोरज मुहूर्तावर झाला असावा. दिवस मावळता नाही तर सूर्योदयाला घटी किंवा गोरज, या मुहूर्तावर, परमात्म्याचं गोरज मुहूर्तावर विवाह. वसंत पंचमीची तिथी आहे. आणि मग महाराज स्वर्गादी देवता सर्वजण उपस्थित आहेत. एका मंगलगीतानं वधूवराचं आगमन होईल. बोला. विठुरायाची नवल झाली ग, विठुरायाची नवल झाली ग, विठुरायाची नवल झाली ग.
गणपती तुझ्या सदा मंगल साधना शुभ मंगल सावधान
बसल्यामुळं कोणत्या ना कोणत्या उत्सवामध्ये माणसं सहभागी होत असतात आणि म्हणून परमात्म्याचा हा विवाह 2 तारखेला पंढरपूरला खूप मोठ्या प्रमाणात असतो। वसंत पंचमीचा दिवस आहे आणि या मुहूर्तावर परमात्म्याचा विवाह झालेला आहे। कौंडण्यपुराला सुद्धा भगवंता